गोपीनाथ मुंडे राजकारणातला एक असा नेता जो भाषणातून नाही तर संघर्षातून घडला. परळीच्या माळावर वाढलेला हा माणूस सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये कोणाच्या शिफारशीने नाही तर लोकांच्या विश्वासावर पोहोचला. गोपीनाथ मुंडे म्हणजे ओबीसी समाजाचा आवाज, शेतकऱ्यांचा आधार आणि ग्रामीण महाराष्ट्राची खरी ओळख. ते मंत्री होते, उपमुख्यमंत्रीही होते, पण कधी साहेबासारखं वागले नाही. सामान्य माणसांशी बोलताना त्यांच्या भाषेत सत्ता नव्हती तर आपुलकी होती. राजकारणात ते आक्रमक होते, पण वैयक्तिक आयुष्यात ते माणूस होते. विरोधकांशी लढायचे पण द्वेष पसरवायचे नाहीत. लोक म्हणायचे, मुंडे साहेब समोर बसले की भीती वाटते, पण मागे उभे राहिले की ताकद मिळते. 2014 मध्ये त्यांचा देह गेला, पण त्यांचे राजकारण आणि समाजकारण आजही जिवंत आहे. कारण काही नेते हे पदासाठी आठवले जातात आणि काही लोकांच्या आठवणीतून इतिहास बनतात, जसं की गोपीनाथ मुंडे साहेब.